महाराष्ट्र संस्कृतीमध्ये दोन सण महत्वाचे आहेत महत्वाचे, की जे महाराष्ट्रभर ज्याच्याबद्दल उत्साहाच उत्साह असतो. पहिला सण म्हणजे सांगू, ज्ञानोबा तुकाराम. बस 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 कोण? पंढरपूरची वारी. आषाढी एकादशी बद्दल महाराष्ट्रात जेवढी उत्सुकता आणि वारीबद्दल जेवढं कौतुक, फक्त गंमत काय माहितीये, ती संतांच्या गावाहून निघते पंढरपूरला जाते. आणि दुसरा एक मोठा उत्सव जर कोणता असेल की जी महाराष्ट्राची ओळख आहे, तो म्हणजे गणेशोत्सव आहे. पंढरपूरची वारी कुठं असते? पंढरपूरची वारी कुठून सुरुवात झाली उत्सवाला? महाराष्ट्रातून. महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या वारी जशी आहे तसा इतर कुठंच उत्सव नाही. महाराष्ट्र सोडला की उत्सवच नाही. असं नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळूया, नाचत नाचत म्हातारं असतं, म्हातारं 80 वर्षाचं, घरी त्याला हात देऊन उठवावं लागतं. मात्र वारीत गेलं ना तर असं तरातरा चालत जातं. वारीची ताकद आहे. आणि दुसरा एक उत्सव आहे जो महाराष्ट्राचा आहे, आणि तो उत्सव म्हणजे गणेशोत्सव. आपण विचार करा, यांची सुरुवात महाराष्ट्रात. आणि गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचं गावनगाव या दोन देवांनी पुनीत केलेलं आहे. आणि आपलं भाग्य असं आहे की हा सगळा परिसर जो आहे, हा परिसर या दोन्ही उत्सवांच्या दृष्टीनं पावन आहे.